मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या DK टीचर सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत शिक्षक मॉड्यूल म्हणजे टीचर मॉड्यूल, UDICE प्लस मधलं टीचर मॉड्यूल आणि प्रोफाइल आणि फॅसिलिटी मॉड्यूल यामधले रिपोर्ट, आपण जे भरलेले रिपोर्ट्स आहेत ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचे आणि आपल्याला ते ऑफलाईन पद्धतीने आपल्या दप्तरी ठेवता येतात। तर त्या पद्धतीचे ते रिपोर्ट्स कसे डाउनलोड करायचे ते आपण पाहणार आहोत। चला तर जाऊया। त्यासाठी आपण जाणार आहोत क्रोम ब्राउझरमध्ये। क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर इथं आता आपण सर्च विंडोमध्ये टाईप करणार आहोत UDICE प्लस असं सर्च करायचं आहे। आता इथं तुम्ही बघू शकता सगळे मॉड्यूल्स तुमच्या समोर आलेले आहेत। स्टुडंट मॉड्यूल, UDICE प्रोफाइल, टीचर मॉड्यूल। आता पहिल्यांदा आपण काय करूया, प्रोफाइलवरती जाऊन प्रोफाइलचा रिपोर्ट कसा डाउनलोड करायचा ते बघा। तर UDICE प्रोफाइलवर मी क्लिक करतो। प्रोफाइलवर गेल्यानंतर इथं आता तुम्हाला लॉग इन व्हायचं आहे। लॉग इन होण्यासाठी इथं जी विंडो आलेली आहे इथे तुमचा UDICE प्लस पासवर्ड टाकायचा आहे। त्यानंतर हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा इथं आपल्याला एंटर करायचा आहे। ओके, कॅप्चा टाकला। आता मी लॉग इनवर क्लिक करतो। इथं आपण आता लॉग इन झालेलं इथं बघू शकता। इथं 3 प्रकारचे तुम्हाला टॅब दिसत आहेत। हा आहे डाउनलोड DCPs इंग्लिश जो गेल्या वर्षीचा आहे। आता या ठिकाणी आपल्याला जायचं आहे प्रोफाइल आणि फॅसिलिटी। तर याच्यावर मी क्लिक करतो। याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे आपले सगळे भरलेले इथं सगळ्यांच्या समोर इथं कंप्लीट असं आलेलं तुम्हाला दिसतंय आणि वरती सुद्धा कंप्लीट ऑल फॉर्म्स असा स्टेटस आहे। तर आता हे थोडंसं आपण वरती घेत जायचं आहे आणि इथं तुम्हाला 2 ब्ल्यू टॅब दिसत आहेत बघा। इथं आहे हा डिटेल्ड रिपोर्ट कार्ड जो आपण सगळं भरलेलं आहे या वर्षीचं, त्याचं रिपोर्ट कार्ड इथून डाउनलोड करता येईल नाही आणि एका पानाचं रिपोर्ट कार्ड इथून आपल्याला स्कूल रिपोर्ट कार्ड डाउनलोड करता येणार आहे। तर इथं पहिल्यांदा मी दाखवतो तुम्हाला या डिटेल्ड रिपोर्ट कार्डवर मी क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर बघा वरच्या बाजूला तुम्हाला ते डाउनलोड होताना सुद्धा दिसणार आहे। ठीक आहे, हे बघा आता हे डाउनलोड झालेलं आणि ओपन होण्यासाठी PDFचं ऑप्शन माझ्यासमोर आलेलं आहे। तर मी या PDFवर क्लिक करतो। इथं माझा हा या वर्षीचा भरलेला स्कूल प्रोफाइल फॅसिलिटीचा डाटा सगळा संपूर्ण इथं आलेला आहे। याची प्रिंट काढून तुम्ही तुमच्या फाईलला ठेवू शकता, जेणेकरून पुढच्या वर्षी प्रिंट करण्याकरता किंवा तुमच्या ऑफिसच्या अथॉरिटी जेव्हा तुमच्या शाळेला भेट देतील तेव्हा त्यांच्याकडून हे चेक करून तुम्हाला घेता येईल। ठीक आहे, या पद्धतीनं स्कूल प्रोफाइलचा आपण संपूर्ण भरलेला डेटा डाउनलोड केला। आता याच ठिकाणी जाऊन आपल्याला एक पानाचं रिपोर्ट कार्ड सुद्धा डाउनलोड करता येणार आहे। बघा इथं मी याच्यावर क्लिक करतो। याच्यावर क्लिक केल्यानंतर हे सुद्धा लगेच डाउनलोड झालेलं आहे। हे सुद्धा PDF मध्ये ओपन करून दाखवतो। या पद्धतीचं हे एका पानाचं रिपोर्ट कार्ड असणार आहे। तर मित्रांनो UDICE प्लसमधील प्रोफाइल आणि फॅसिलिटीचा भरलेला माहिती कशी डाउनलोड करायची ते आपण पाहिलं। आता आपण जाणार आहोत टीचर मॉड्यूलमध्ये। तर टीचर मॉड्यूलमध्ये जाण्यासाठी हे काय करतो मी इथून घालवतो। परत एकदा आपण सर्च टॅबमध्ये जाऊया। इथं परत एकदा UDICE प्लस मी टाकतो। आता इथं बघा आपल्याला जायचं आहे टीचर मॉड्यूल, कारण टीचरचं भरलेला आपल्याला डाटा डाउनलोड करायचा आहे। तर टीचर मॉड्यूलवर क्लिक करतो। पुन्हा एकदा इथं आता लॉग इनची विंडो आलेला आहे। नेहमीप्रमाणे आपला UDICE ID टाकायचा आहे, नंबर, त्यानंतर पासवर्ड आणि इथं हा जो कॅप्चा आहे अंक अक्षरामधला तो कॅप्चा आपण इथं टाईप करणार आहोत। ओके, आता लॉग इनवर क्लिक करतो। आता इथं आपण टीचर मॉड्यूलला लॉग इन झालेलं आहे। तिथं 2 टॅब दिसत आहेत। तर यातला हे जे ब्ल्यू टॅब आहे, पहिली जी टॅब आहे ही, ते या ठिकाणी आपल्याला जायचं आहे। इथं गोवर क्लिक करा। गोवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही तुमच्या शाळेच्या डॅशबोर्डवर आलेल्या आहेत शिक्षक मॉड्यूलच्या। इथं हे मार्क ॲज कंप्लीट इथं असलं पाहिजे। इथं मार्क ॲज कंप्लीट असलं पाहिजे। ते कसं करायचं ते मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। इथं खाली जे शिक्षकांची संख्या आहे त्यामध्ये इनकम्प्लीटमध्ये 0, टोटलमध्ये तुमचे असले पाहिजे सगळे शिक्षक, आणि नॉन टीचिंग स्टाफ जर असेल तर तो सुद्धा तसाच तुमच्याकडे असला पाहिजे। ठीक आहे, तर या ठिकाणी हे सगळं मी तुम्हाला मोबाईलच्या सहाय्यानं दाखवलं आहे। तुम्ही कम्प्युटरवर सुद्धा करू शकता। तर या ठिकाणी नवीन टॅब आलेली आहे बघा। तर या टॅबमध्ये लिहिलं आहे डाउनलोड रिपोर्ट कार्ड टीचर मॉड्यूल इन इंग्लिश। तर या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघा परत एकदा PDFचा ऑप्शन आलेला आहे आणि इथं तुम्ही बघू शकता की डेटा कॅप्चर फॉर्मॅट टीचर मॉड्यूल 2024-25 आलेला आहे। इथं बघू शकता तुम्ही, इथं बघू शकता या पद्धतीचं हे आपल्याकडे डाउनलोड होणार आहे। इथे शिक्षकांचे जेवढे शिक्षक आहेत त्या पद्धतीने त्यांची माहिती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने इथं पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो ही होती माहिती आपल्याला टीचर मॉड्यूल आणि
युडायसनी प्रोफाईल मॉडेल याचे फॉर्म कशा पद्धतीने डाउनलोड करायचे या बुकची माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.